Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes we are going to take 29th day video. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आपण 29 नंबरचा व्हिडिओ घेतो आहे, जो की सेकंड लास्ट व्हिडिओ आहे. आणि सर्वांना सूचना अशी आहे की प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बाकीचे व्हिडिओची रिव्हिजन करा. जे मी सांगितलेलं आहे, नवीन नोटबुक घ्या, त्या नोटबुकमध्ये ते लिहा आणि सर्व त्याचे मराठीतून सुद्धा वर्ब्स मराठीतून त्याचे अर्थ पाठांतर करा. त्याचबरोबर त्याचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म. मी म्हणतोय म्हणून तुम्ही पण ठरवायचं आहे की मला आता इंग्लिश शिकायची आहे. इंग्लिश शिकण्यासाठी वर्बचे फॉर्म गरजेचे आहे. आणि सरने जर कधी मला प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ काय होतोय आणि त्याचा आन्सर मला कशा प्रकारे देता येईल, या सर्व गोष्टी तुम्हाला कळवायला पाहिजे आणि कळायला पाहिजे आणि मला त्याचा आन्सर देता यायला पाहिजे. समजलं आहे का? मग चला, आता कोणताही वेळ न वाया घालवता आपण आज 29 नंबरचा डे, जो की सेकंड लास्ट आहे, आपण बघू लगेच. पहिलाच वर्ड्स आहे बघा, एक्सपेक्ट. काय आहे? एक्सपेक्ट की अपेक्षा करणे. बरोबर आहे ना? आता जशी मी अपेक्षा करतोय की प्रत्येकजण हा व्हिडिओ बघत असेल आणि प्रत्येकजण डे 1 पासून तर डे 30 पर्यंत सर्व नवीन नोटबुकमध्ये पहिल्यापासून सर्व वर्ड्स लिहिणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टीचा फायदा होईल. हे फक्त तुम्ही एक्झामपुरतं मर्यादित नका ठेवू. तुम्हाला जेव्हा तुम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वीला जाशाल तेव्हासुद्धा त्या मुलांनासुद्धा हे वर्ड्स माहीत नाही आहे. आता त्या मुलांना कळतं आहे की आता CCTV कॅमेरे बसलेले आहे, व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. आणि तुम्ही जे मुलं 6वी, 7वीला आहे, तुमच्या जेव्हा तुम्ही 9वी, 10वीला, आता कालच एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे. आता 9वीला बघा, 9वी आणि 9वीलासुद्धा एकदम स्ट्रिक्ट होणार आहे आणि व्यवस्थित त्यांचे पेपर 10वीचे पूर्वतयारी जशी असते तशीच त्यांची एक्झाम होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही सर्व गोष्टी तुमच्याकडे माहिती पाहिजे तुम्हाला. चला, एक्सपेक्ट. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे एक्सपेक्टेड. PECTED. EXPECTED. EXPECTING. एक्सपेक्टिंग. EXPECTS. एक्सपेक्ट्स. हा आपला आजचा फर्स्ट वर्ड्स होता, जिचे आपण V1, V2, V3, सॉरी एक मिनटं, V2, V3, V4 आणि V5 लिहिले. हां, हे सर्व पहिले जे असतात ते काय असतात? V1 असतात. एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे काय आहे? अनुभव घेणे. काय आहे? अनुभव घेणे आहे. काय आहे? अनुभव घेणे आहे. एक्सपिरियन्स मीन्स. मग आता एक्सपिरियन्सचा सेकंड फॉर्म बघा, EXPERIENCED. सेकंड फॉर्म झाला आहे. थर्ड फॉर्म EXPERIENCED. EXPERIENCING. एक्सपिरियन्सिंग. EXPERIENCES. समजलं आहे का सगळ्यांना? तर काय करायचं तुम्ही आता, जसं मी सांगितलंय, नवीन नोटबुक घ्यायची, त्यामध्ये डे 1 पासून डे 30 पर्यंत त्याच्यामधले सर्व जेवढे वर्ड्स आहेत तेवढे व्हिडिओमधून बघून लिहायचे, जेणेकरून तुम्हाला V2, V3, V4, V5 यांचं प्रोनाऊन्सिएशन काय करता आहे, त्याचबरोबर त्याची स्पेलिंग काय आहे, या सर्व गोष्टी शिकायला भेटणार आहे. एक्सपेरिमेंटचा सेकंड फॉर्म. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करणे. जसं तुम्ही शाळेमध्ये पण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात, बरोबर आहे ना? शाळेमध्ये म्हणजे करता का नाही माहीत नाही, पण जेव्हा तुम्ही 8वी, 9वी, 10वीला जाता तेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंट नावाची काय असते, एक नोटबुक असते. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करावं लागतात. त्यामध्ये तुम्ही काय काय एक्सपेरिमेंट केले ते सुद्धा लिहावं लागतात. त्यामध्ये वेगवेगळे टूल्स असतात. बरोबर आहे ना? EXPERIMENT. सेकंड फॉर्म आहे एक्सपेरिमेंट. बघ बरं का, एकदा सांगा बरं का तुम्ही. EXPERIMENT.
MENT काय येतो आहे सांगताय का? EXPERIMENT एक्सपेरिमेंट काय आहे? बरं ठीक आहे. ED आहे. EXPERIMENT एक्सपेरिमेंट. EXPERIMENT एक्सपेरिमेंट्स. एक्सपोर्ट करणे. एक्सपोर्ट करणे म्हणजेच एक्सपोर्ट करणे म्हणजे निर्यात करणे. इम्पोर्ट करणे म्हणजे आयात करणे. बरोबर ना? एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. जसं की आपल्या देशातून आपण दुसऱ्या देशामध्ये माल काय करतो आहे? एक्सपोर्ट करतो आहे. मला नाही वाटत जास्तीचा माल आपण काही एक्सपोर्ट करतो. शेती साहित्य वगैरे म्हणजे शेतीतील जे फळ वगैरे असतात, आपले धान्य वगैरे असतात ते बाहेर करतो आपण, पण बाकी गोष्टी नाही करत जास्तीच्या प्रमाणामध्ये. बघा, बाकीकडून काय करतो आपण? सर्व इम्पोर्ट करतो. जसं की वेगवेगळे जहाज वगैरे, इलेक्ट्रिक वस्तू वगैरे ज्या असतात त्या काय करतो आपण? इम्पोर्ट करतो म्हणजे आयात करतो दुसऱ्या देशांकडून. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. त्याचा सेकंड फॉर्म EXPORTED. EXPORTED. EXPORTING एक्सपोर्टिंग. EXPORTS एक्सपोर्ट्स. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे. काय आहे? एक्सप्रेस मीन्स व्यक्त करणे. बघा, EXPRESSED एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे किंवा तुम्ही संबोधित करणे. संबोधित करणे म्हणजे कसं? जसं की एखादं प्राईम मिनिस्टर वगैरे आहे, मोठे मिनिस्टर आहे, तर ते काय करतात? जनतेला संबोधित करतात. बरोबर आहे ना? त्यासाठी सुद्धा वर्ड्स काय असतो? एक्सप्रेस असतो. EXPRESSED. सेकंड फॉर्म झालेला आहे. थर्ड फॉर्म आपण आता EXPRESSED. EXPRESSING. EXPRESS. समजलं आहे का? तर काय करायचंय तुम्ही? व्यवस्थित बघून घ्यायचं की काय काय स्पेलिंग वगैरे आहे. ते स्पेलिंगनुसार तुम्ही काय करायचं? त्यामध्ये पाठांतर करायचं आहे. एक्सटेंड म्हणजे वाढवणे. आता एखादी डेट ठरवलेली, सपोज आपण 1 मार्च ठरवलेली डेट, पण काही कारणास्तव काही अडचणी आल्या तर आपण काय करू? आपण आपली डेट एक्सटेंड करू. एक्सटेंड करू म्हणजे काय? वाढवणे. म्हणजे 4-5 ठेवू शकतो. पण आपण तसं करणार नाही. 1 मार्चलाच आपण पेपर घेणार आहे. तसं काही आपल्याला अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. तर बघा, एक्सटेंड म्हणजे वाढवणे. एक्सटेंडचा सेकंड फॉर्म आहे EXTENDED. EXTENDED. एक्सटेंडेड. एक्सटेंडिंग. EXTENDING. एक्सटेंडिंग. एक्सटेंड्स. EXTENDS. बघा, फेस. फेस मीन्स सामना करणे. बरोबर. आपण नाही म्हणत का, मी खूप गोष्टी फेस करत आहे, वाईट गोष्टींचा फेस करत आहे. फेस म्हणजे सामना करत आहे, एक प्रकारे सामना करत आहे. फेसिंग. सामना करणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे
FACED, FACED, FACING, FACES. फेड मीन्स फिका पडणे. फेड म्हणजे फिका पडणे. तर सांगा बरं का सर्वांनी, फेडचा सेकंड फॉर्म काय आहे? फेडचा सेकंड फॉर्म काय आहे बघा, चेक करा बरं का. फेडचा सेकंड फॉर्म काय आहे? फेडचा सेकंड फॉर्म काय तुझे? FADE, फेड मीन्स काय आहे? तर फिका पडण्याचा सेकंड फॉर्म चेक करून घेऊ, जेणेकरून तुमच्याकडं कोणतीही चुकीची माहिती नको जायला. बरोबर आहे ना? तुम्ही पण चुकीचं पाठांतर नको करायला, त्यासाठी एकदा चेक करून घेऊ आपण. फेड, फिका पडणे, FAD का? FADED, FADED बरोबर आहे. तुमच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती नको जायला. फीडिंग, FADD का? DING, FADS, फेड्स, DES आहे. फेल मीन्स अपयशी ठरणे. काय आहे? अपयशी ठरणे. फेल मीन्स अपयशी ठरणे. फेलचा सेकंड फॉर्म आहे FAILED, FAILED. फेलिंग, FAILING, FAILS. फास्टन मीन्स काय आहे? तर बांधणे. काय आहे? बांधणे. फास्टन मीन्स बांधणे. टायटन असेल रे फास्टन. फास्टन मीन्स काय आहे? फास्टन मीन्स थोडं चेक करू आपण, काही हरकत नाही, कारण की लास्ट वर्ड बाकी आहे आपला आजचा. फास्टन मीन्स बांधणेच आहे. सेकंड फॉर्म काय आहे? FASTENED, 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 सॉरी ING आहे बघा, कारण की V4 आहे. तुम्हाला माहीत झाले आता V4ला नेहमी काय वापरतात? तर ING वापरतात. FASTENS, फास्टन्स. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण आज 29th डे कंप्लीट केलेला आहे आणि आपला एक क्लास जो उद्या आपण घेणार आहे आणि आपला चॅलेंज हे संपणारही आहे आणि फक्त तुमचं चॅलेंज बाकी राहणार आहे. माझं काम संपणार आहे व्हिडिओ बनवण्याचं आणि तुमचं सुरू होणार आहे पाठांतर करण्याचं. तर 1 मार्चपर्यंत तुम्हाला वेळ आहे. खूप सारे तुम्ही वर्ड्स लर्न करून, लिहून, पाठांतर, डबल व्हिडिओ ऐकून ते सर्व गोष्टी पाठांतर करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवून आपलं बक्षीस फिक्स करायचं आहे.